17वा अध्याय 5, 7, 9, 10 वचन वाचलेले आहेत. आपण रेफरन्ससाठी फक्त आज 10वं वचन वाचूया. प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो. आमेन. तर या गोष्टीवरती आपण मागच्या 2 रविवारापासून मनन करत आहोत की तुमचे हृदय हे कोणाचे. आमेन. तुमचे हृदय हे कोणाचे. आणि आजचा आपला the theme of the message is God searcheth the heart. ओके, तुमचे हृदय कोणाचे आहे. कारण की परमेश्वर शब्दांकडे नाही तर परमेश्वर हृदयाकडे पाहणार आहे. परमेश्वर शब्द तोलमोल नाही करत, तो हृदयाची तोलमोल करतो की याच्या हृदयामध्ये काय आहे. आणि म्हणून एक गोष्ट खूप समजून घेण्याची गरज आहे देवाच्या लेकरांनो, की आपण शब्दांच्या द्वारे प्रभूला फसू शकत नाही. प्रभूला फसू शकत नाही. कारण की प्रभू शब्द नाही तर शब्द जिथे उगम होतो त्या ठिकाणाला पाहतो. आमेन. शब्दाचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या उगमाच्या ठिकाणी त्या हृदयाला प्रभू पाहतो. आणि म्हणून आपण प्रभूला फसवू शकत नाही आपल्या गोड शब्दांच्या द्वारे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बायबल काय सांगतं. बायबल सांगतं स्तोत्रसंहिता याचं 53वा अध्याय याच्या पहिल्या वचनामध्ये की A fool saith in his heart there is no God. तो म्हणतो की मला माझं मन कोणी ओळखू शकत नाही, माझं मन कोणी सांगू शकत नाही, माझं काय, मी माझी मनमर्जी करणार. कारण की तो म्हणतो परमेश्वर अस्तित्वात नाही आहे. परमेश्वर अस्तित्वात नाही आहे. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, परमेश्वर नाही. पण तसं नाहीये देवाच्या लेकरांनो. परमेश्वर आहे आणि परमेश्वर आपले शब्द नाही तर परमेश्वर आपलं हृदय जाणणार आहे. तो आपले फेशियल एक्सप्रेशन्स, तो आपला चेहरा आणि आपली सुंदरता, आपला दिखावा, आपला पेहराव, आपलं सजावट, आपल्या ज्या दिखाव्याच्या गोष्टी तो त्याच्याकडे नाही पाहत. तो आपल्या हृदयामध्ये काय इच्छा, आकांक्षा आणि काय इंटेन्शन्स आहेत, काय मनसुबा आहे, काय प्लॅनिंग आहे, काय विचार आहे, त्याच्याकडे तो लक्ष देतो. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, यहुदा इस्करियोतने किती पण उड्या मारल्या, यहुदा इस्करियोतने किती पण सांगितलं प्रभू येशू मी तुझा दास आहे, प्रभू मी तुझी स्तुती करणार आहे, ओ मी ओळखलंय की तू प्रभू आहेस, ओ मी ओळखलेलं आहे की तू परमेश्वराचा पुत्र आहे, ओ मी त्या मिनिस्ट्रीमध्ये जाऊन भूत काढलेली आहेत, तो ज्यावेळेस तू माझ्यावरती हात ठेवला मी जाऊन काय केलेलं आहे, लोकांच्या घरी गेलो आणि त्यांना आशीर्वाद दिला तर ते आशीर्वादित झाले आणि त्यांच्यामधून भूत काढले तर भूत निघून गेले. एवढं सर्व जरी यहुदा इस्करियोतने केला तरी प्रभू येशूला त्याच्या हृदयामध्ये तो कोण आहे त्याला ठाऊक आहे. हालेलुया. कारण की तो म्हणतो मला धरून देणारा कोण आहे मला ठाऊक आहे. मला धरून देणारा कोण आहे मला ठाऊक आहे. आणि म्हणून वी कॅनॉट चीट गॉड. आपण देवाला फसवू शकत नाही. आपण मनुष्याला फसवू शकतो. मनुष्याला आपण नाही का काय म्हणतात त्याला, फिसलवू शकतो आपल्या गोड शब्दांच्या द्वारे, आपल्या शब्दांच्या द्वारे वी कॅन ट्रिक मॅन. आपण त्याला मॅनिप्युलेट करू शकतो. पण परमेश्वराला नाही, आपण मनुष्याला शब्दांच्या झासामध्ये घेऊ शकतो. आणि म्हणून बराच वेळ लोक शब्दांच्या झासामध्ये आल्यामुळे फसतात. हालेलुया. मनुष्य शब्दांच्या झासामध्ये आल्यामुळे फसतात. पण परमेश्वर तुम्ही त्याला शब्दामध्ये अडकून नाही ठेवू शकत. तुम्ही त्याला गोड शब्द बोलून तुमच्या हृदयामध्ये एक वागून नाही चालू शकत. कारण की तो आपले शब्द नंतर तो आपलं हृदय पहिले पाहतो.
हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो खूप गरजेचं आहे की बायबल सांगतं मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये की कारण की आपण मनुष्य जे आहे मनुष्य शब्दाकडे पाहतो. मनुष्य जो आहे तो कोणाकडे पाहतो? शब्दांकडे. तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे बोलणार आहे त्या प्रभावाचाच दुसऱ्यावरती काय होणार आहे? त्या शब्दांचाच प्रभाव दुसऱ्यांवरती पडणार आहे. आणि गोष्ट समजावण्यासाठी बघा बायबल काय सांगतं मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये 21व्या अध्यायामध्ये 28 ते 30 या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर बायबल सांगतं की एक माणूस होता आणि त्याला 2 मुले होते. आणि त्याने पहिल्याला सांगितलं की बाळा तू काय कर, आपल्या शेतामध्ये जाऊन काम कर. तर तो मुलगा म्हटला की मी नाही जात. आता त्याचे शब्द त्या बापाच्या कानी पडले की हा म्हटला मला की मी नाही जात. म्हणून तो कोणाकडे गेला? दुसऱ्याकडे गेला. दुसऱ्या मुलाकडे गेला. दुसऱ्या मुलाला सांगितलं की बाळा तू शेतामध्ये जाऊन काय कर, काम कर. आणि दुसरा मुलगा म्हटला हो सर मी जातो आणि काम करतो. पण बायबल सांगतं दुसरा मुलगा म्हटला हो मी जातो, पण तो गेला नाही. काय? तो म्हटला मी जातो पण तो गेला नाही. आणि जो पहिला होता बायबल काय सांगते? वाचा ते वचन, 28 वचन किंवा 29 वचन. तुम्हाला काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले जातो महाराज, पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. काय झाला? त्याला पस्तावा झाला आणि मग तो कामावर गेला. देवाच्या लेकरांनो त्या वडिलाला कळलं का की नेमकं कोण गेला कामावर? माझी 2 मुलं आहेत. एक म्हटला नाही म्हणून तो कोणाकडे गेला? दुसऱ्याकडे. आणि पहिला म्हटला नाही म्हणून दुसऱ्याकडे गेला. दुसरा म्हटला हो सर मी जातो, पण तो गेला. बापाला काय वाटलं कोण गेला? बापाला काय वाटलं कोण गेला? हा, आपल्या फॅमिली लाईफ मध्ये पण खूप वेळेस असंच होतं. आपल्या परिवारामध्ये देखील काय होतं? खूप वेळेस असं होतं. वो जो बोलता है वो नहीं करता, जो नहीं बोलता वो करता है. म्हणून जे बोलणारे असतात ते काय करतात? फक्त गोड 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 बोलत राहतात, पण करायला नाही. पण काही लोक जे करणारे असतात ते बोलत नाही, त्यांना बोलायला आवडत नाही. हा व्यक्ती म्हणून बघा मनुष्याच्या जीवनातही असं सुद्धा हेच बायबल मधून सांगताय की तो म्हटला की मी नाही जात. म्हणून बापाच्या मनात आलं दुसऱ्या मुलाला सांगावं, आणि म्हणून दुसरा मुलगा गेला. पण बाप संध्याकाळी जर वाट बघतो, बापाला संध्याकाळपर्यंत काय डोक्यामध्ये विचार कोण गेले कामाला? कोण गेले कामाला? समजतंय? मनुष्य केवळ शब्दांच्या द्वारे ऐकतो आणि शब्दाच्या द्वारे ऐकून समोरच्याला व्यवहार करतो. मे बी 2 मुलांना संध्याकाळी तो भेटला असेल, जोडला अरे यार माझं लेकरू दुसऱ्या मुलाला बसला किती थकला असेल रे शेतात जाऊन, आणि मोठ्याकडे बघून रागावला असेल, मला सकाळी नाही म्हटला. मोठ्याला बघून काय बोलला असेल सकाळी? मला नाही म्हटला हा. पण ज्यावेळेस त्याला कळालं की वी डोंट नो, बायबल सांगत नाही, पण ज्यावेळेस त्याला संध्याकाळी कळालं असेल की कोण बाबा कोण गेलं होतं कामावरती, मग त्याला कळालं असेल की कुणी काय कार्य केलेलं आहे. तुमच्या मनामध्ये जे आहे ना देवाच्या लेकरांनो, तेच तुम्ही नंतर करणार. तुम्ही जे बोलताल, तुम्ही बोलण्याच्या द्वारे दुसऱ्याला फसवू शकतात, पण जो तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट नाही करायचंय ना, तुम्ही ते करणार नाही. आणि म्हणून मनुष्य समोरच्याच्या बोलण्याच्या द्वारे काय करतो? फसला जातो. समजतं मी काय बोलतोय? मनुष्य समोरच्या बाहेरील गोष्टीकडे बघितल्यामुळे, बाहेरील गोष्टीच्या आकर्षणामुळे, बाहेरील दिसणाऱ्या गोष्टीमुळे
इंटरप्रिट करतो, समजतो की असं घडणार आहे, असं होणार आहे, आणि तसा तो विचार करतो. हा मला असा बोलला होता म्हणजे हा माझ्याबद्दल असा विचार करतो, ही माझ्याबद्दल अशी बोलली म्हणजे ही माझ्याबद्दल अशी विचार करते. कधी कधी दोन लोक एकत्र बोलत असतात आणि आपण तिकडून चाललो असतात आणि त्यांची नजर, दोघांची नजर आपल्याकडे जाते. त्यांचा विषय चालू वेगळा, पण त्यांची नजर आपल्याकडे गेलेली आहे. त्यांचा बॉडी लँग्वेज बघून, त्यांची काय बॉडी लँग्वेज म्हणजे समजतं काय? समजतंय सगळ्यांना बॉडी लँग्वेज म्हणजे काय? त्यांचं हरकत बघून, अरे माझ्याकडे का बघतात ते, हा विचार आपल्या मनामध्ये माझ्याकडे का बघतात ते, त्यांचा विषय चालू आहे वेगळा. त्यांच्यामध्ये काहीतरी जोक झाला, ते हसतात ते, पण आपल्या मनामध्ये काय, माझ्याकडे का बघितलं यांनी, एकाने नाही दोघींनी पाहिलं, दोघांनी पाहिलं, माझ्याकडे का पाहिलं, आणि हसले पण. माझ्याबद्दल काहीतरी प्लॅन चालू होता, माझ्याबद्दल काहीतरी विचार चालू होता. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, वी लुक ऍट द आउटसाइड ऑफ अ मॅन अँड देन वी इंटरप्रिट. संदेशाच्या बाबतीतही असं झालं, ज्यावेळेस देवाने त्याला सांगितलं, शमूएला उठ आणि तू काय कर, इशायाच्या घरी जा. आपणही जाऊया इशायाच्या घरात, पहिल्या शमूएल मध्ये. चला मग पहिल्या शमूएल मध्ये जाऊया, 16व्या अध्यायामध्ये जाऊया. तिथे बायबल सांगतं की परमेश्वराने इशायाच्या घरी शमूएलाला जायला सांगितलं. कशाला? कशाला? एक राजा निवडण्यासाठी. शमूएलाला माहिती नाहीये की दावीदाला नेमायचंय. शमूएलाला देवाने सांगितलं की तिकडे मी एक राजा नेमणार आहे. हालेलुया. आणि बघा देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस शमूएल इशायाच्या घरी पोहोचला, त्यावेळेस इशायाला कळलं की माझ्या लेकरांपैकी कोणीतरी राजा होणार आहे. आणि इशाया खूप आनंदी झाला की मैं अभी क्या झोपड़े से राजमहल में जाने वाला हूं, मैं अभी झोपड़े से राजमहल में जाने वाला हूं. आता माझा मुलगा राजा बनणार आहे. आणि म्हणून बघा देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की कोणीतरी मोठं माझ्या घरी येणार आहे, तर आपण त्याच्यासाठी काय करतो? बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो ना, बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ज्यावेळेस शमूएल इशायाच्या घरी आला, शमूएल देवाचा मुख, देवाचा संदेश आलाय आणि माझ्या लेकरांना निवडण्यासाठी आला, म्हणून त्याने काय केलं? त्याच्या बेस्ट लेकराला काय केलं? समोर ठेवलं. बघा 6वं वचन. ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होता. बघा देवाच्या लेकरांनो, कोण बोलतंय? कोण बोलतंय? शमूएल. आणि शमूएल कोण आहे? शमूएल देवाचा सेवक आहे, देवाचा संदेश आहे. पण तो संदेश असूनही तो काय पाहत आहे? बाहेरील शरीर बघत आहे. तो म्हणतोय अलियाबास काय केलेला आहे? त्याने न्याहाळून पाहिले. काय पर्सनॅलिटी आहे इसका. अरे शौल जर जाणार आहे बाहेर, तर शौलीच्या तोडीचाच राजा बनला पाहिजे ना. शौल पेक्षा भारी राजा बनला पाहिजे. काय पर्सनॅलिटी ह्याची, काय हाईट आहे, काय बॉडी आहे. अरे यही दुसरा राजा इस्रायल का. कोण बोलतोय? शमूएल बोलतोय, देवाचा सेवक बोलतोय. All God's men are still man, and so am I. So am I. मी जरी देवाचा सेवक आहे, तरी पण मी कोण आहे? मनुष्य आहे. आणि म्हणून माझ्याकडनं ही चुका होऊ शकतात आणि होतात. So no church should look at the pastor. पास्टर कडे बघून चालू नका, किंवा पास्टर चुकले म्हणून चर्च सोडून जाऊ नका. लुक टू जीसस. लुक टू हुम द पास्टर इज पॉइंटिंग टू. पास्टर कोणाला सांगत आहे? कोणाकडे पहा? येशूकडे पहा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, त्यांच्याकडे बघा आणि त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करा, पास्टर सारखं नाही.
माझ्यासारखं तर अजिबातच नाही. जर तुम्हाला कोणासारखं तर बनायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. Because all servant of God are still man. शमूएलला वाटलं की ही इज द परफेक्ट कॅन्डिडेट, ही इज द परफेक्ट, हाच तो राजा बनू शकतो. आणि मग शमूएल निघाला एलियाबाचा अभिषेक करण्यासाठी. आणि काय झालं बघा, जसं तो अभिषेक करण्यासाठी निघाला, आपण वचन वाचूया. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीरावर उंच काठीवर जाऊ नको. परमेश्वराने त्याला थांबवलं. होल्ड ऑन माय सन, होल्ड ऑन, होल्ड ऑन. परमेश्वराने शमूएलास थांबवलं. थांब शमूएला, तू त्याच्या पर्सनॅलिटीकडे पाहू नको, त्याच्या हाईट आणि त्याच्या बॉडीकडे पाहू नको. पुढे, कारण मी त्याला नापसंत केले आहे. कारण मी त्याला नापसंत केले आहे. प्रभू ज्याला नापसंत करतो त्याला प्रभू पुढे आणू शकत नाही. त्याच्या बापाने जरी पुढे आणलं पण परमेश्वराने त्याला नापसंत करून त्याला मागे ढकललं. Don't you bother who forsakes you. Don't you bother who forsake you. तुम्हाला कोण नापसंत करतं, तुम्हाला कोण धिक्कारतं, तुम्हाला कोण कमी लेखतं, याच्याकडे तुम्ही पाहू नका. कारण की मनुष्याने धिक्कारलं तर चालेल, परमेश्वराने धिक्कारता कामा नये. मनुष्याने धिक्कारलं तर चालेल, नावं ठेवलं तर चालेल, कमी लेखलं तर चालेल, पण परमेश्वराने कमी लेखता कामा नये. कारण की जर परमेश्वराने ठरवलंय मी याला उंच करणार आहे, तर किती लोकांनी तुम्हाला कमी लेखू द्या, त्यांच्या समोर प्रभू तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. तुमचं हृदय परमेश्वरासाठी असू द्या. आमेन. हालेलुया. बघा, पहिला रिजेक्ट हो गया. पुढे, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, मनुष्य बाहेरचे स्वरूप पाहतो, पर्सनॅलिटी पाहतो, प्रॉपर्टी पाहतो, बँक बॅलन्स पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. पण परमेश्वर हृदय पाहतो. हृदय पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, खूप वेळेस लोक किती फसले जातात. ओ तुम्ही कोणत्या चर्चला जातात, हो तुमचं चर्च किती मोठं आहे, तुमच्या पास्टरांना किती डिग्री आहे, तुमचे पास्टर किती शिकलेले आहे, तुमची चर्चची बिल्डिंग कशी आहे, तुमचा चर्चचा आवार कसा आहे. बाहेरील दिखाव्याकडे जाऊ नका. इज द चर्च फिल्ड विथ होली गोस्ट. तिथे पवित्र आत्म्याचं कार्य होतं का? हालेलुया. तिथे गेल्यावरती तुमच्या अंतःकरणाला चुटपुट लागते का? तिथे गेल्यावरती तुमच्या हृदयामध्ये आनंद येतो का? हालेलुया. दॅट इज द फेलोशिप यू शुड बी अ पार्ट ऑफ. कारण की हा शेवटचा काळ आहे देवाच्या लेकरांनो, आणि म्हणून तुम्हाला ती फेलोशिप तशा रीतीची असणं गरजेची आहे. बघा मग काय झालं ज्यावेळेस पहिला रिजेक्ट झाला. मग इशायाने अभिनदाबास बोलावून शमूएला पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हा ही पसंत नाही. मग इशायाने शम्मा यास त्याच्या पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हा ही पसंत नाही. बघा, एक पहिला होता अभिनदाब, अलियाब, मग दुसरा होता अभिनदाब, त्याच्यानंतर शम्मा. अरे तो बाप परेशान झाला. अरे माझ्या घरातून राजा बनणार आहे, आणि काय हा एक वर एक मी न याच्या समोर ठेवतो, आणि हा काय करतो, यांना रिजेक्ट करत चाललाय. अरे बाबा काय त्याला टेन्शन यायला लागलंय. ऑपॉर्च्युनिटी तर आहे, ऑफर तर आलेली आहे, जायला नको, जायला नको, हातातून निसटायला नको. पण लक्षात राहू दे, जे मी मागच्या रविवारी बोललो, जे प्रभूच आहे
ते प्रभूचंच आहे. हालेलुया. आणि मग एक एक करून बायबल सांगतं की इशयाने त्याचे पुत्र शमूएला पुढे आणि त्या म्हणजे शमूएला पुढे देवाच्या संदेष्टे समोर आणले आणि संदेष्ट्याने त्यांना रिजेक्ट करत गेला, कारण की प्रभूने त्यांना नापसंत केलं. हालेलुया. त्याचे 7 मुलं पुढे आले आणि 7 त्यांनी रिजेक्ट केलं, कारण की बापाच्या नजरेमध्ये वाटलं की माझे 7 मुलं कामाचे आहेत, त्यांची पर्सनॅलिटी राजा बनण्यासारखी आहे. मग शमूएल म्हटला, बघा देवाच्या लेकरांना पुढे जाऊ. तुम्ही 13व्या वचनामध्ये वाचला किंवा कॅन वी रीड 11? शमूएलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? बघा किती मुलं हजर होते, 7. सगळे रिजेक्ट झालेले, सगळे रिजेक्ट झालेले. शमूएलाने विचारलं की तुझे सगळे मुले हजर आहेत का? इशय म्हटला, एक आहे पण तो लहान आहे. एक आहे तो लहान आहे. बघा तो तिकडे काय आहे, रानामध्ये आहे, शेरडे मेंढरे राखत आहे. हालेलुया. शेरडे मेंढरे राखत आहे. आणि शमूएल म्हटला त्याला बोलून आणा. आणि जसा दावीद त्या ठिकाणी आला देवाच्या लेकरांनो, तसा दावीद आला, तिकडचं वातावरण बदलून गेलं. जसा दावीद आला, देवाचा आनंद त्या ठिकाणी उतरून आला. जसा दावीद आला, शमूएलाला देवाची ऑर्डर आली, शमूएला उठ, ही इज द वन, ही इज द वन. हा तोच आहे जो माझ्या हृदयाचा आहे, उठ आणि याचा अभिषेक कर. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, किती ऑफर्स, किती ऑपॉर्च्युनिटीज येतात, त्याच्या मागे पळू नका. कधी ऑपॉर्च्युनिटी येईल आणि निघून जाईल. तुमच्या नजरेला, तुमच्या दृष्टीला एखादी गोष्ट खूप सुंदर, आकर्षक, आनंद देणारी असेल, बट डोंट गो आफ्टर इट. त्याच्या मागे पळू नका. सीक द लॉर्ड. देवाची इच्छा शोधा, देवाचं मन शोधा, देवाचं हृदय शोधा. तुमच्या हृदयामध्ये त्या गोष्टी भरल्या जाऊन त्याच्या मागे पळणारे नका बनू. तुमच्या हृदय परमेश्वरासाठी बनलेलं आहे, ते परमेश्वराचं घर आहे, त्याच्यामध्ये परमेश्वरासाठीच इच्छा असण्या गरजेच्या आहेत. आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये परमेश्वरासाठी पहिलं प्रेफरन्स असणार आहे, परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचं इच्छा राबवण्याची तुमच्यामध्ये इच्छा असणार आहे, त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटीज जरी निघून गेल्या, बेस्ट तुमचा शोध करत तुमच्याकडे येईल. बेस्ट तुमच्याकडे शोध करत तुमच्याकडे. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीच्या मागे, तुम्हाला संधीच्या मागे पळण्याची गरज नाही. आशीर्वाद तुमचा शोध करत तुमच्याकडे, हे देवाचं वचन आहे. हालेलुया. बट यू सीक द लॉर्ड. तुमच्या हृदयामध्ये देवाची इच्छा तुमच्यामध्ये प्रथम असण्याची गरज आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, सो मेनी टाइम्स वी गेट सो इम्पेशंट. ऑपॉर्च्युनिटीज येते, निघून जाते. एक काम होतंय, निघून जातंय. एक काम होतंय, अडकून जातंय. एक काम होतंय, ते सफल होत नाही. म्हणून आपण अधीर होऊन जातो. अरे किती वेळ, अजून का, असं का होतंय? मनुष्य काय होतो, त्याच्यामुळे अधीर होतो. आणि जसा मनुष्य अधीर होतो, तो इम्पेशंट होतो. आणि इम्पेशन्स क्रिएट्स डाऊट. अधीरता, अस्थिरता तुमच्या मनामध्ये संशय तयार करते. तुमच्या मनामध्ये ते काम होईल का नाही याच्याबद्दल डाऊट तयार करते. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ही गोष्ट तुमच्या मनामध्ये समजून घ्या आज, की तुमच्या मनामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे. इनफॅक्ट बायबल सांगतं रोमकराच्या पुस्तकामध्ये, संकटाने धीर आणि धीराने शील वाढतं, आणि शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही. आशा म्हणजे काय, की मी प्रॉब्लेम मध्ये आहे, मी त्रासामध्ये, मी अडचणीमध्ये, माझ्या समोर सगळ्या गोष्टी फेल होतात, माझ्या समोर अंधकार आहे, पण माझ्या हृदयामध्ये मी त्याच्या पलीकडे पाहत आहे की हे होणार आहे, हे सफल होणार आहे, मार्ग मोकळे होणार आहेत, अडचणीमधून मी बाहेर येणार आहे, त्रासामधून मी बाहेर येणार आहे.
हालेलुया. देवाच्या लेकरांनो, म्हणून अस्थिर होऊ नका. डोंट गेट इम्पेशंट. डोंट गेट इम्पेशंट. हालेलुया. Why don't get impatient? का अस्थिर होऊ नका? कारण जे देवाची वाट पाहतात, जे देवाची वाट पाहतात ते गरुडासारखे उंच भरारी घेतात. हालेलुया. आपल्या सगळ्यांना वचन ठाऊक आहे. कशामध्ये आहे? यशाया 40:31 वचन काय सांगतं? जे देवावरती विश्वास ठेवतात ते कसे आहेत? गरुडासारखे आहेत. ते उंच भरारी घेणारे आहेत. ते चालतील पण थकणार नाही, धावतील तरी दमणार नाही. ते कोणासारखे आहेत? गरुडासारखे आहेत. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, लुक ॲट दिस नाव. म्हणून अस्थिर, इम्पेशंट होऊ नका. काही काम होत नाही म्हणून घाबरून जाऊ नका. स्टील लुक टू जीसस. प्रभूकडे पाहत राहा, त्याच्या वचनाकडे पाहत राहा. प्रभू त्याच्या टाइममध्ये दरवाजे मोकळे 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 करत राहील. आमेन. हालेलुया. सी लुक ॲट, सी अस्थिर होऊन काय होतं माहितीये का तुम्हाला? वेन अस्थिर होतो ना, आपण आपले हृदयाचे दरवाजे मोकळे करतो त्या सर्व गोष्टींना आतमध्ये एंट्री देण्यासाठी. काय करतो? आपले हृदयाचे दरवाजे मोकळे करतो त्या सर्व अस्थिरताला, त्या डाऊटला, त्या संशयाला आपल्या घरामध्ये, आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी. जिथे आपल्याला त्यांना हाकलून लावायचंय की नाही, हे पॉसिबल नाहीये, हे अशक्य आहे. देवाचं वचन मला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. देवाचं वचन मला कधी फेल होऊ देणार नाहीये. आपण काय करतो? अस्थिर झाल्यामुळे आपण दरवाजे मोकळे करतो. आणि मग आपल्या हृदय कोणालाही देऊन टाकतो. चिंतांना, टेन्शन्सला, प्रॉब्लेम्सला, संशयाला, अडचणीला, भीतीला, जे देवापासून नाहीये. देवाची इच्छाही नाही ते तुमच्यामध्ये असावं. पण अस्थिर झाल्यामुळे आपण ते दरवाजे मोकळे करतो. लिसन दिस. गरुडाची वचन वाचला आपण. कोणासारखे? देवाचे विश्वासणारे कोणासारखे आहे? Can we read that word? Let us read that word. Let us read that word. Isaiah chapter 40 verse 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते कोणाप्रमाणे? गरुड आपलं मन असंच कोणालाही देत नाही. गरुड आपलं हृदय असंच कोणालाही देत नाही. यु नो, परमेश्वराचे आशा धरून राहणारे, विश्वासणारे, त्याच्या वचनावरती आशा धरणारे कोणासारखे आहेत? कोणासारखे? सगळ्यांनी बोला, कोणासारखे? गरुड त्याचं मन, त्याचं हृदय असंच कोणालाही देत नाही. एक मादा गरुड, a female eagle, doesn't give her heart just like this to a male eagle. No. तुम्हाला माहिती आहे, एक मादा गरुड जी आहे ती तिचं हृदय असंच पुरुष गरुडाला देत नाही. ज्या वेळेस एक मादा गरुड आपल्या तोंडामध्ये एक छोटीशी फांदी, झाडाची छोटीशी फांदी तोडते, सगळे पुरुष गरुड तिच्या भोवती काय होतात? जमा होतात. कारण की त्यांना तो सिग्नल आहे, शी इज सिलेक्टिंग अ मेल ईगल. तिचा स्वयंवर चालू आहे, दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं तर.
बट इट इज नॉट इझी. सी, ती एक प्राणी आहे, अँड शी व्हॉट शी डज इट. ती मादा गरुड त्या तोडलेल्या फांदीला तिच्या चोच मध्ये पकडते आणि उंच भरारी घेते. काय करते? उंच भरारी घेते. आणि उंच भरारी घेऊन जशी ती उंच भरारी घेते, सगळे मादा गरुड तिच्या सोबत काय करतात? उंच भरारी घेतात. आणि ती उंच भरारी घेऊन ती जी फांदी आहे तिकडून सोडून देते. काय करते? सोडून देते. आणि ती सुटल्यावरती तशी ती फांदी खाली पडते. सगळे मादा पुरुष गरुड जे आहेत ते फांदीला पकडण्यासाठी डाईव्ह घेतात, झेप घेतात. आणि जो पुरुष गरुड त्या फांदीला त्याच्या चोचीमध्ये पकडतो तो जिंकला. बाकीच्यांचा पत्ता, दे आर आउट ऑफ कॉम्पिटिशन. नाव स्टोरी इज नॉट ओव्हर हिअर. गोष्ट इथे संपत नाही. तो पुरुष गरुड काय करतो? त्या फांदीला खाली पडण्याच्या आत जो पुरुष गरुड त्या फांदीला चोचीमध्ये पकडतो तो नॉमिनेट होतो. तो ती फांदी घेऊन परत वरती जातो आणि त्या मादा गरुडाकडे देतो. बाकीच्या गरुडांना सिग्नल की आता आपण निघून जायचं. ओके. मग ती मादा गरुड जी ती अजून उंच जाते आणि तिच्यासोबत हा जो पुरुष गरुड आहे जातो आणि ती तिथून परत त्या फांदीला फेकते खाली. जर ती फांदी जमिनीला टेकण्याच्या अगोदर या पुरुष गरुडाने पकडली तर ठीक, नाही तर तो पण कॅन्सल. तो पण त्याचाही पत्ता. गरुड त्याचं हृदय, त्याचं मन असंच कोणालाही देत नाही. मग गरुड पक्षी जमिनीला टच होण्याच्या आधी त्या फांदीला पटकन पकडतो आणि परत वरती जातो. मादा गरुड खाली येत नाही. शी इज देअर ओनली. वो उधर से ही नजारा देखती है. ऑल द एफर्ट्स इज टेकन बाय मेल ईगल. मग काय करते ती? हा पुरुष गरुड त्या फांदीला घेतो, परत मादा गरुडाकडे जातो. मग ती अजून उंच जाते आणि तिथून परत ती फांदी फेकते. परत त्या हाईट वरून पुरुष गरुडाला परत खाली जायचंय आणि ती फांदी जमिनीला टच व्हायच्या आधी पटकन त्याला उचलून परत वरती जायचंय. हा खेळ एकदा दोनदा मध्ये समाप्त नाही करत. ती चेक करत राहते. हा किती माझ्यासोबत प्रामाणिक राहील, हा किती माझ्यासोबत काय राहील, संसार टिकून ठेवेल. ती चेक करते याला वारंवार 4, 5, 6 वेळेस. कंटाळून गेला, रिजेक्ट. अरे इथं ऐकायलाच तयार नाही, रिजेक्ट. निघून जातो कंटाळून गेला तर मग रिजेक्ट. पण जो प्रामाणिक आहे तो काय करतो? परत घेतो, परत वरती जातो, परत घेतो, परत वरती जातो. ज्यावेळेस वारंवार 5, 6, 7 अनेक वेळेस ही प्रोसेस ती मादा गरुड चेक करते, टेस्ट करते, बिफोर शी चूजेस हर पार्टनर. आणि मग ज्यावेळेस तो गरुड फायनली सिलेक्ट होतो आणि मग शी चोजेस हर टू बी हर पार्टनर. असंच नाही. आज काय उसने हाय बोला, मैंने हेलो बोला, हमारा फ्रेंडशिप हो गया. शी इज माय गर्लफ्रेंड, ही इज माय बॉयफ्रेंड. वाय दिस इज अ प्रॉब्लेम? वाय? का आज लग्न असतानाही आज बाहेर अफेअर्स आहेत?
का? एक गर्लफ्रेंड नाही, 2 गर्लफ्रेंड पाहिजे, नाही एक नाही 2 बॉयफ्रेंड पाहिजे. वाय? कारण की आपण आपलं मन सहज कोणालाही देतो का? आपलं हृदय एवढं स्वस्त आहे का की कुणी पण याच्यामध्ये येईल, कुणी पण याच्यामध्ये बसेल, कुणी पण माझं हृदयाला असंच जिंकून घेईल, असं आहे का आपलं हृदय? नाव वाय डज शी डज दॅट? मादा गरुड जे ही प्रोसेस आहे का करते माहिती तुम्हाला? कारण की ज्या वेळेस त्यांचं बाळ जन्मतं, ज्यावेळेस मादा गरुड अंडे टाकते, त्यावेळेस ते त्यांचं घरटं दोघे मिळून एकदम टोकावरती ऍट द एज ऑफ द क्लिफ ऑफ द रॉक दे बिल्ड देअर नेस्ट. उंच खडकावरती, खडकाच्या एकदम टोकाला त्यांचं घर काय करतात, घरटं बनवतात. आणि घरटं बनवतात याच्यासाठी टोकाला बनवतात की तिथे कुणी शिकारी येऊ नये, कारण की शिकार टोकाला यायला घाबरतो. म्हणून त्यांचं घरटं ते काय करतात, टोकाला बनवतात. आणि मग ज्यावेळेस त्याच्यामधून ते अंड फुटतं, त्याच्यातून छोटे छोटे पिल्ल येतात आणि ते घरटं काय आहे, टोकाला आहे. आणि जसे ते पिल्ल हळूहळू छोटे छोटे ते मोठे होतात आणि मग कधी जर ते पिल्लू खाली पडलं, कारण त्याचं घर कुठे आहे, एज ऑफ द क्लिफला आहे, एकदम टोकाला आहे. कधी उड्या मारता मारता पिल्लू खाली पडलं तर ती जी ट्रेनिंग त्याने केलेली आहे बापाने, त्याने पटकन खाली जाऊन त्या लेकराला पडण्याच्या आधी उचलायचं आणि परत वरती जाऊन घरट्यामध्ये ठेवायचं आहे. Hallelujah. That is the reason the female eagle is so cautious whether he will take care of my children, whether he will be responsible person. का तो आईबापाच्या घरातच राहणार आहे, आईबापाच्याच जीवावर जगणार आहे, आईबापाच्याच प्रॉपर्टीवरती राहणार आहे, का स्वतःच काहीतरी कमवण्याची त्याच्यामध्ये हिंमत आहे? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, म्हणून ती चेक करते की माझं लेकरू जर खाली पडलं तर माझ्या लेकराला हा वाचू शकतो का? पण आपण किती सहज रीतीने आपलं हृदय आपल्या टेन्शन्सला देऊन टाकतो, आपलं हृदय परमेश्वराला सोडून जगाच्या गोष्टींना देऊन टाकतो. आपलं हृदय जे परमेश्वरासाठी आहे ते परमेश्वराला सोडून सगळ्या गोष्टींना देऊन टाकतो. एवढं हलकं आहे का आपलं मन? ज्या प्रभूने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे, ज्या प्रभूने त्याच्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला निवडलेला आहे, आता त्या प्रभूला आपल्या हृदयामध्ये घेण्याच्या ऐवजी आपण त्याला साईडला करून बाकीच्या गोष्टींना जागा देतोय. आपलं हृदय एवढं हलकं आणि एवढं स्वस्त आहे का? जे देवावर आशा ठेवतात ते कोणासारखे आहेत? गरुडासारखे. आणि म्हणून टेन्शन्समुळे, जगाच्या चकमकीमुळे, जगाच्या वाहवाहीमुळे किंवा जगाच्या प्रेशरमुळे, जगाच्या तणावामुळे, जगाच्या बंधनामुळे, जगाच्या फॅशनमुळे, जगाच्या सर्व दिसणाऱ्या ऐशो आराममुळे देवाच्या वचनापासून लांब जाता कामा नये. हालेलुया. देवाच्या वचनापासून लांब जाता कामा नये. देवाचं वचन काय सांगतं ते माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, ते माझ्यासाठी पहिले आहे, बाकीच्या गोष्टी दुसऱ्या आहे. हालेलुया. माझ्या हृदयामध्ये जर काही पहिलं आहे तर देवाचं वचन आहे, जगाच्या गोष्टी नंतर. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला जर निवडलं तर देव तुम्हाला आशीर्वाद करणार. तुम्ही देवावरती विश्वास ठेवला, देव तुम्हाला आशीर्वादित करणार, नो डाऊट, बिकॉज गॉड रिस्पेक्ट्स फेथ. प्रभू विश्वासाचा आदर करतो. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला तर प्रभू तुमचा आदर करेल आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. हेच तर कोणाबाबत झालं? अब्राम आणि लोट बाबतही झालं. अब्रामाने विश्वास ठेवला आणि लोटने पण विश्वास ठेवला. अब्रामही श्रीमंत झाला, भरभरीत झाला आणि लोटही भरभरीतीने भरला, भरभरीतीने भरला.
अब्राम आशीर्वादित झाला, लोटही आशीर्वादित झाला. पण देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस दोघांची परीक्षा झाली, ज्यावेळेस दोघांची परीक्षा झाली आणि अब्रामाची परीक्षा झाली, त्यावेळेस तो म्हटला की अब्रामाला ज्यावेळेस पुत्र झाला, त्याचं वचन पूर्ण झालं. आणि ज्यावेळेस त्याच्या लेकरू त्याच्या मांडीमध्ये होतं, देवाचं वचन त्याच्या समोर जिवंत झालं होतं. त्याच्या घरामध्ये त्याचा वंश आला होता. हालेलुया. सारेच्या द्वारे त्याला देवाचा वचन दत्त पुत्र झाला होता. त्यावेळेस अब्रामाच्या घरी किती जल्लोष, किती आनंद. आणि अब्राम त्याच्या लोटकडे त्याच्या मुलाकडे बघून, इसाकाकडे बघून आनंद करत होता. आणि प्रभू म्हटला, लय प्रेम करतोय हा मुलावरती, खूप जीव अडकलाय या मुलावरती याचा. आणि म्हणून बघा बायबल काय सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये 22व्या अध्यायामध्ये जर 2रं वचन तुम्ही वाचलं, उत्पत्तीचा पुस्तक याचा 22वा अध्याय 2रं वचन. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याची होमार्पण कर. काय सांगतं प्रभू? तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला ऐका, काय तुझा एकुलता एक पुत्र. गॉड इज स्पेसिफाईंग, कारण इस्माईल पण त्याचाच पोरगा आहे. इस्माईल पण त्याचाच पोरगा आहे. पण प्रभू म्हणतो इस्माईल नाही. कोण? इसाक. इसाकाला घे, मोराय पर्वतावरती जा आणि तिकडे त्याचं काय कर, त्याचं अर्पण करून टाक. त्याचं अर्पण करून टाक. आणि मग जशी प्रभूकडनी आज्ञा भेटली, अब्राहम 1 मिनिट विचार करत नाही. अब्राहम निघतो आणि त्याला तो 3 दिवसाचा प्रवास करायचा असतो. आता विचाराला काम केलं असं नाही, त्याला त्याच्या घरातून निघायचंय आणि मोराय देशात जाऊन मोराय पर्वतावरती जायचंय. अर्ध्या तासाचं काम आहे का? थोडा टाइम असेल तर डिसिजन पटकन घेऊन टाकतो. पण ज्यावेळेस वेळ लागतो त्यावेळेस मनामध्ये अनेक गोष्टी येतात. पण तुमचं हृदय ज्यावेळेस खंबीर असतं, तुमचं हृदय ज्यावेळेस मजबूत असतं, तुमच्या हृदयामध्ये निश्चय पक्का असतो की जर प्रभूने सांगितलं तर मी करणार म्हणजे करणार, प्रभूने मला दिलं तर मला ते खरंच लागणार आहे. हालेलुया. आणि मग तो मोराय पर्वतावरती गेला आणि ज्यावेळेस त्याच्या लेकराला अंडरस्टँड, इमॅजिन अँड व्हिज्युअलाइज, समजून घ्या आणि बघण्याचा प्रयत्न करा. एक बाप आपल्या मुलाचे हात पाय बांधून त्या वेदीवरती त्याला झोपवत आहे, त्याचं अर्पण करण्यासाठी. इज इट इझी? सोपं आहे का? सोपं आहे? आपल्या लेकराला लागलं तरी आपल्याला वाईट वाटतं. आपल्या लेकरांना कुणी बोललं तर आपल्याला त्रास होतो. आपल्या लेकराला कुणी काय, त्याच्या जीवनात काही वाईट झालं तर आपल्याला दुःख होतं. पण इथे अब्राहमाला स्वतःच हे करायचं आहे. त्याला किती मोठं दुःख, त्याला किती मोठं दुःख, त्याला किती मोठा त्रास. पण त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये एकच गोष्टी पहिली आहे, बायको, मुलगा सर्व ठीक आहे, पण पहिली प्रायोरिटी, पहिलं स्थान माझ्या देवाला आहे. हालेलुया. बाकी सर्वांना नंतर. बायकोला काय चाललंय माहिती पण नाहीये. बायकोला काय चाललंय माहिती पण नाहीये. जर इसाकाचं अर्पण झालं असतं तर अब्राहमाने घरी येऊन काय उत्तर द्यावं बायकोला? बायकोने विचारलं असतं माझा मुलगा कुठे? अब्राहमने काय उत्तर द्यावं? काय उत्तर द्यावं? साधे बहिणी लोकांनी, ब्रदर लोकांना जर 2000 रुपये दिले, बाकीचे पैसे काय केले? आणि जर चुकून ते हरवले तर मग
मग इथे तर मुलगा आहे. जर इसाक परत आला नसता तर अब्रामाचं घरी गेल्यावर काय झालं असतं? हालेलुया. हालेलुया. पण अब्रामाने ज्यावेळेस त्याच्या मुलाला त्या वेदीवरती ठेवला आणि त्याचा अर्पण करणारच होता, तर बायबल काय सांगता ऐका. ज्यावेळेस अब्रामाने त्याच्या मुलाला वेदीवरती झोपवलं आणि त्याचं तो अर्पण करणार होता, वचन 9, 10 आणि 11 काय सांगत आहे ऐका देवाच्या लेकरांनो. ज्यावेळेस अब्राम त्याच्या मुलावरती वार करणार आणि त्याचं अर्पण करणार होता, तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू आपल्या मुलावर हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या एकुलते एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळत. बघा, तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळालं आहे. अब्राहमाच्या मनामध्ये काय आहे? मुलगा आहे का प्रभू आहे? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या ठिकाणी बघा, अब्राहम या ठिकाणी एक्झाम मध्ये पास झाला आणि म्हणून जर पुढचे काही वचन वाचले तर प्रभू त्याला स्वतः दर्शन देऊन तिथे म्हणतोय की तू हे कार्य केल्यामुळे तुझी संतती वाढतच जाईल, वाढू इतकी होईल आणि खूप आशीर्वादित होईल. असं तुम्ही घरी जाऊन ते पुढे वाचा. ओके, ही झाली अब्रामाची बाजू. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस लोटही आशीर्वादित झाला होता की नाही? लोटही आशीर्वादित झाला आणि म्हणून ज्यावेळेस लोटला त्याच्या जीवनामध्ये परीक्षा आली आणि त्याला सांगण्यात आलं की तू काय कर, इथे राहू नको, सदोम गोमोरामध्ये राहू नको, तू इकडनं पळ काढ. लोट पास झाला का? लोट पास झाला का? तो त्या देवदूता संगती, त्या एंजल संगती वादविवाद नेगोशिएशन करत राहिला. प्रभूने त्याला सांगितलं पर्वताकडे पळ काढ. तो म्हटला पर्वत लय लांब आहे, मला पळवलं जाणार नाही. त्याच्या अगोदर त्याची बायको म्हटली माझं सोनं मागे राहिलं, माझी साडी मागे राहिली, माझं घर मागे राहिलं, माझे फ्रेंड्स मागे राहिले. आणि काय झाली? मन कुठे अडकलं तर हृदय कुठे अडकलं? कुठे अडकलं? तिकडेच राहिलं. पुढे ज्यावेळेस लोट त्याच्या मुलींना घेऊन पुढे गेला, परमेश्वराने त्याला सांगितलं कुठे पळ काढ. 19व्या अध्यायामध्ये घरी जाऊन वाचा, 19व्या अध्याय उत्पत्तीचा. लॉटला सांगितलं त्याच्या परिवाराला कुठे पळ काढ, पर्वताकडे पळ काढ. लॉट म्हणू लागला पर्वताकडे मला पळून जाणार नाही, मला तू काय कर, इकडे एक छोटासा प्रदेश आहे त्याचं नाव आहे सोअर, मला तिकडे जाऊ दे. प्रभूची आज्ञा तो नेहमी काय करत राहिला? डावलत राहिला. त्याचं मन ची मर्जी पुढे करत राहिला. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन काय सांगत आहे त्याच्याप्रमाणे करा. तुमचं मन तिथे लावू नका. तुमचं मन असं सांगतंय, माझे विचार असं सांगत आहे, माझं मन तसं सांगतंय. नो, प्रभूचं वचन काय सांगत आहे? प्रभूचं वचन माझ्या इच्छेला मॅच करतंय का? माझ्या इच्छा आणि प्रभूचं वचन हे जर मॅच नाही करत तर माझी इच्छा मी मागे ठेवलेल्या बऱ्या. मला प्रभूचं वचन पुढे घेऊन जायचंय. मला प्रभूचं वचन पुढे घेऊन जायचंय. कारण की देवाच्या लेकरांनो, त्या गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं मन, त्याचं हृदय जड झालं होतं की हा प्याला मला पिवणार नाही, जमलं तर माझ्यापासून टळून जाऊ दे. हालेलुया. हा प्याला खूप कडू आहे प्रभू, हे पित्या, हा प्याला माझ्यापासून टळला जाऊ दे. त्याच्या हृदयामध्ये प्रभूची इच्छा होती की हा माझ्यापासून टळलं तर बरं होईल. तरी माझी इच्छा नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.
हालेलुया. माझं वचन आणि प्रभूचं वचन, माझे शब्द प्रभूचे शब्द, माझे इच्छा प्रभूचं वचन, हे मॅच होतंय का? मॅच होत असेल तर ठीक, नाही तर तुमचे शब्द विचार मागे आणि प्रभूचं वचन तुमच्या जीवनामध्ये पुढे असू द्या. माझ्या सवयी आणि माझे वर्तन प्रभूकडे घेऊन जाणारे आहेत का प्रभूपासून लांब घेऊन जाणारे आहेत, याच्याकडे दृष्टी लावा. जर असतील प्रभूकडे घेऊन जाणार तर गुड, नाही तर आजच प्रभूला सांगा, मला आज बदल प्रभूजी, मला आज बदल. कारण की तो कडू प्याला प्रभूने आपल्यासाठी पिला, त्याने त्याची इच्छा नाही प्रभूची इच्छा पूर्ण केली. आमेन. आणि आज आपण काय करतो देवाच्या लेकरांनो? आज आपण काय करत आहोत? हालेलुया. आज आपण काय करत आहोत? वी वॉन्ट टू लिव्ह अ व्हेरी कम्फर्टेबल लाईफ. आपल्याला खूप आरामदायी जीवन पाहिजे. मला प्रभूकडनं काय पाहिजे? फक्त आशीर्वाद, 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 आशीर्वाद आणि आशीर्वादच पाहिजे. माझं जीवन आशीर्वादानेच भरतंय फक्त का वचनामध्ये चेंज होतंय, याच्याकडे आपलं लक्ष आहे का? द ब्युटिफुल स्टोरी ऑफ दॅट ईगल दॅट आय वॉज टेलिंग यू. ज्यावेळेस त्याचे ईगल, ज्यावेळेस ते गरुडाचे पिल्ल हळूहळू वाढायला लागतात, गरुड काय करतं? त्या पिल्लाला घेतं एजवरती आणि अशी लाथ मारून बाहेर फेकून देतं. गरुडाला काय करतं? त्याच्या पिल्लाला घेतो आणि असं किक मारतो आणि त्याच्या पिल्लाला बाहेर फेकून देतो. का फेकून देतो? कारण की तो म्हणतो याची जागा या घरट्यामध्ये राहण्याची नाहीये. जैसा मैं आसमान का राजा हूं वैसा ही मेरा बेटा आसमान का राजा होना चाहिए. घर में मस्त बेड पे सो के नहीं हो सकता है. घरी बेडरूम मध्ये मस्त झोपा काढून नाही होऊ शकत. जागावं लागेल, त्याला पिळायला लागेल, त्याला मेहनत करायला लागेल. लेकरांनो, म्हणून जर तुमचे आईबाप तुम्हाला शिव्या घालतात, बोंब मारतात, झोडतात, मारतात, जस्ट फॉर वन रीजन की तुम्ही आसमान की राजा बनना चाहिए, इसलिए तुमच्या नावाने बोंब मारतात, डोंट यू वरी, ते तुमच्या हितासाठी आहे. कारण की त्यांची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी राज्य करावं. हीच प्रभूची इच्छा आहे की माझ्या लेकरांना मला शेपूट नाही मस्तक बनवायचंय. शेपूट नाही मस्तक बनवायचं, पण माझ्या लेकराला 12 शिवाय उठत नाही, त्याला झोपच पाहिजे. आई लाथा बुक्क्या मारते, उठ, अभ्यास कर, कामाला जा, असं कर, तसं कर, हे कोर्स कर. वाय? Because she is extracting the best out of you, for she wants you to be the best. Hallelujah. प्रभू ही आपल्या जीवनामध्ये अनेक वेळ संकट याच्यासाठी आणतो की आपण त्याच्याकडे वळले जावे, त्याला धरून राहावं, आपण त्याचा धावा आपल्या हृदयातून करावा. हालेलुया. अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये संकट फक्त संकट आणण्यासाठी नाही, तर संकटामध्ये प्रभूचा हात पाहण्यासाठी असतो आणि तो संकटामध्ये प्रभूचा हात पाहून अजून प्रभूमध्ये मजबूत आपण होण्यासाठी असतो. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, प्रभू तुम्हाला सगळं देईल, सर्व आशीर्वाद देईल, बट ही डिमांड्स युअर हार्ट. ही डिमांड्स युअर हार्ट फुल्ली. तो तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. आशीर्वाद तुमचा शोध करता येईल, पण त्याला तुमचं हृदय पाहिजे. 1-2% नाही, 80-90% नाही, पुरा 100% चाहिए. हालेलुया. हालेलुया. 100% त्याला तुमचं हृदय पाहिजे, पूर्ण 100%. आमेन. कारण की देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं प्रभू फक्त शब्द पाहत नाही, तर शब्दांच्या मागे हृदय काय ते पाहतो. म्हणून बायबल काय सांगतं बघा, यशायाच्या ग्रंथामध्ये 29व्या अध्यायामध्ये आणि 13व्या वचनामध्ये बायबल काय सांगतं ऐका.
म्हणून एकाएकी कोसळून पडणाऱ्या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे या या अधमाचे तुम्हाला अकस्मात फळ मिळेल. आयझाया चॅप्टर 29 वर्स 13. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात. बघा काय म्हणत आहे प्रभू. प्रभू म्हणत आहे हे लोक माझ्या समीप येऊन म्हणजे माझ्या जवळ येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात. माझा काय करतात? सन्मान करतात, आदर करतात, माझी स्तुती करतात, माझं वाहवा करतात. ओके. तरी 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 मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात. तरी माझ्यापासून यांचं हृदय खूप दूर आहे. तरी माझ्यापासून यांचं हृदय दूर आहे. यांच्या तोंडामध्ये माझ्याबद्दल स्तुती आहे, यांच्या तोंडामध्ये यांच्या मुखामध्ये माझ्याबद्दल प्रशंसा आहे, यांच्या मुखामध्ये माझी वाहवाही आहे, यांच्या मुखामध्ये माझ्याबद्दल स्तुती आहे, पण यांचं हृदय माझ्यापासून कोसो दूर आहे. काय आहे? कोसो दूर आहे. आणि म्हणून प्रभू सांगत आहे की माझ्याकडे वळा, मला तुमचं हृदय पाहिजे. मला तुमचं काय पाहिजे? हृदय पाहिजे. कारण की ते हृदय माझं मंदिर आहे, ते हृदय माझं घर आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, अनेक गोष्टी अजून सांगण्यासारख्या होत्या आहेत. आपण ते पुढच्या रविवारी पाहूया. पण किती लोकांना समजत आहे जे आपण पाहत आहोत? प्रभू आपल्याला शिकवत आहे. हालेलुया. आणि म्हणून आपलं मन, आपलं हृदय असंच कोणालाही देऊ नका. चिंता, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, डाऊट यांना आपलं मन देऊ नका. तुमचं मन स्थिर राहू द्या प्रभूच्या वचनावर. तुमचं मन स्थिर राहू द्या प्रभूच्या वचनावर. किती ट्रायल झाले, किती अडचणी आल्या, किती त्रास, किती संकट समोर आलं, तरीही तुमचं मन प्रभू विषयी डगमगता कामा नये, डगमगता कामा नये. हालेलुया. कारण की आपण आशा कधी धरतो? सगळं चांगलं असताना आशा धरतो का आपण? आपण आशा कधी धरतो? आशा कधी धरतो आपण? ज्यावेळेस आपण दुःखात असतो, अडकलेले असतो, संकटात असतो, अडचणीमध्ये असतो, त्यावेळेस आपण आशा धरतो की काहीतरी चांगलं होईल याच्यामध्ये. देवावर आशा ठेवणारे गरुडासारखे काय करतील? राज्य करतील. देवाच्या लेकरांनो, इथे त्रास आहे, इथे अडचणी आहे, but don't turn back. मागे वळता कामा नये, प्रभूचं वचन सोडता कामा नये. आपण प्रभूच्या वचनावरती ठाम राहणं गरजेचं आहे. जे प्रभूवर आशा ठेवतील ते उंच भरारी घेणाऱ्या गरुडासारखे होतील. एक दिवस ती उंच भरारी आपल्याला घ्यायची आहे. हालेलुया. एक दिवस ती उंच भरारी आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस तो आवाज होईल, ज्यावेळेस तो नाद होईल, ओ ज्यावेळेस प्रभूचं दुसरं येणं होणार आहे. देवाच्या लेकरांनो, we shall be taken up in the rapture. हालेलुया. आमेन. आणि मग प्रार्थना कर, प्रभू माझं हृदय केवळ तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठीच असू दे. माझ्या हृदयामध्ये तू वसला असू दे, तुझाच पवित्र आत्मा असू दे, अजून काहीच नाही. लेट मी नेव्हर टर्न फ्रॉम यू. यहूदा इस्करियोत फिरला मागे, मला नको फिरू दे, मला तुझ्याशी प्रामाणिक राहू दे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला या सर्व वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि त्याच्यामध्ये अजून खंबीर आणि मजबूत बनवणारं हृदय आपल्याला तो प्रदान करो. शॅल वी ऑल स्टँड. आमेन. आमेन. आमेन.